नागपूरच्या काही भागातील हवेची गुणवत्ता घसरली आणि प्रदूषण वाढल्याचं चित्र जे आहे ते समोर येताना पाहायला मिळते आहे। दिवाळीचा काळ जो आहे या काळामध्ये प्रदूषणाची समस्या जी आहे ते उद्भवत असते ते आणि आता जर बघितलं तर दिवाळीच्या दिवशी प्रदूषणाची गुणवत्ता जी आहे ती जर बघितली तर 2 से 4चा टप्पा गाठलेला आहे। यामध्ये महाल परिसर जो आहे तो सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलेलं आहे। तर त्यानंतर जे सिव्हिल लाईनचा परिसर समजला जातो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी आहेत, हिरवळ आहे, परंतु त्याही ठिकाणी प्रदूषणाचा टप्पा जो आहे तो चढलेला आहे। त्याचप्रमाणे अंबाझरी, रामनगर या भागातील प्रदूषणाची पातळी सुद्धा वाढल्याचं चित्र एकंदर पाहायला मिळते आहे। दिवाळीमध्ये लोकांच्या घरात होणारी साफसफाई असो किंवा मग फटाक्यांची आतिषबाजी असो हे सगळं बघता प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते। त्याचप्रमाणे कचरा जाळण्याचा प्रकार सुद्धा या काळामध्ये समोर येतो। त्यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते जे नागपूरकरांसाठी दिल्लीनंतर धोक्याची घंटा दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।